श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। डीजेचे साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद। नॅशनल हेराल्ड घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधींसह 14 आरोपींना अटक करावी यासाठी भाजपतर्फे करण्यात आले आंदोलन। वक्फ विधेयक मंजूर करून घेतल्याने धुळ्यात मुस्लिम बांधवांतर्फे काळ्या फिती बांधून नोंदवण्यात आला निषेध। आणि शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झालेले तसेच हरवलेले विविध कंपनींचे 30 मोबाईल मूळ मालकांना करण्यात आले सुपूर्द। आता बातमीपत्र विस्ताराने। डीजेचे साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 2,80,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। डीजेचे साहित्य चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या टोळीतील 2 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील शिरडाणे येथील किरण भटू कोळी या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री चोरट्यांनी किरण कोळी ऑपरेटर म्हणून काम करीत असलेल्या डीजे वाहनातून 1 लाख रुपये किमतीचे डीजे साहित्य लंपास केले होते। तालुका पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली होती। त्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहितीच्या आधारे वडेल रोड परिसरातून संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे वय 26 राहणार रामनगर वडेल रोड, योगेश उर्फ सोनू पंडित कोळी वय 24 राहणार साईबाबा मंदिराजवळ नगावबारी देवपूर धुळे या दोघांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार धनराज सुरसिंग भिल, देविदास आनंदा पवार दोघे राहणार मोराने यांच्या मदतीने डीजे साहित्य चोरल्याची कबुली दिली। अटकेतील दोघांकडून 1 लाख रुपये किमतीचे डीजे वाजवण्याचे साहित्य, 20,000 रुपये किमतीचे ऑटोपॅड, 30,000 रुपये किमतीचे पॉवर एम मशीन, 80,000 रुपये किमतीचे चायना कंपनीचे शार्पी लाईट आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची दुचाकी असा 2,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या चोरट्यांनी धुळे तालुका आणि सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या केल्याचे उघड झाले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरशे, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, राहुल गिरी, महेंद्र सपकाळ, विनायक करणार, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी आदींनी केली। फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 आणि 14 तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिरडाणे या गावी डीजेच्या मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याची तक्रार दाखल होती। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत चौधरी, हर्षल चौधरी, संतोष हिरे, विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते। त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली। संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी राहणार नगावबारी यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे सखोल तपास केला। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डीजेचं मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांचे इतर कोण साथीदार आहेत का याबाबत विचारपूस केली असता धनराज सुरसिंग भिल व देविदास आनंदा पवार राहणार मोराने हे सध्या फरार आहेत। त्यांचा शोध सुरू आहे। असे एकूण 4 आरोपींनी मिळून ही चोरी केलेली आहे। सखोल तपास करत असताना अजून समोर माहिती आली की सोनगीर पोलीस स्टेशन तसेच धुळे तालुका व सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून यांनी अशा चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही पोलीस स्टेशनला एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये 2,80,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। अजूनही त्यांच्याकडे विचारपूस करून अजून काही गुन्हे उघडकीस येतील का याचा तपास सुरू आहे। धन्यवाद। काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधींसह 14 आरोपींना अटक करावी या मागणीसाठी धुळे भाजप युवा मोर्चातर्फे शहरातील महाराणा प्रताप पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्ड घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधींसह 14 आरोपींना अटक करावी या मागणीसाठी धुळे भाजप व भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शहरातील
महाराणा प्रताप चौकासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। याबाबत माहिती अशी की काँग्रेसच्या सत्ता काळात एका परिवाराच्या हाती सत्ता असताना नॅशनल हेराल्ड नावाचे एक वृत्तपत्र काढून त्याच्या मालमत्तेवर 900 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले। ती रक्कम त्यांच्याच खात्यात घेऊन पुन्हा आर्थिक व्यवहार करून सुमारे 2000 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला। देशाची संपत्ती लुटण्यात आली। याबाबत भाजपचे प्रसिद्ध कायदेतज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात तक्रार केली। या घोटाळ्याच्या चौकशीत काँग्रेसचे नेते दोषी आढळले असल्याने देशात कायद्यापुढे कोणी नाही हे सिद्ध करावे आणि गांधी कुटुंबातील दोघांसह सॅम पित्रोदा, संदीप दुबे यांना अटक केली जावी यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात माजी महापौर प्रतिभा चौधरी, विजय पाचापूरकर, हिरामन गवळी, राजेंद्र खंडेलवाल, पवन जाजू, पंकज दात्रक, अनिल थोरात, भागवत चितळकर, अण्णा खेमनार, जगदीश गवळी, सुनील कपिल, शरद चौधरी, माजी नगरसेविका भारती माळी, सुरेखा देवरे, रंजना पाटील, प्रकाश पाटील, जीवन शेंडगे, अरुण पवार, नंदू ठोंबरे, प्राध्यापक सागर चौधरी, राजेश शहा, रमेश करंजकाळ आदी सहभागी झाले होते। अनेक वर्षे ज्यांनी राज्य केलं, एक परिवाराने राज्य केलं, अशा सोनिया परिवाराने, गांधी परिवाराने पंडित जवाहरलाल नेहरू हयात असताना एक काँग्रेसने मुखपत्र, नॅशनल हेराल्ड म्हणून मुखपत्र काढलं होतं। त्याच्यासाठी 500 कोटी रुपये हे असताना ते पत्र कुणाच्या हातात पडलं, कुणी किती वाचलं हे सांगता येत नाही। परंतु एका परिवाराची आणि फक्त 2 लोक इतर घेऊन तयार केलेली ही टीम, नंतर त्यांनी कसे कसे प्रकार केले, त्याच नॅशनल हेराल्डवर पुन्हा 900 कोटी रुपयाचं कर्ज काढलं। ही जागा तीच जागा दाखवायची आणि कधी इकडून तिकडे पैसे टाकायचे, तिकडून इकडे टाकायचे, असे 2000 कोटी रुपयाचा घोटाळा या काँग्रेसने त्यांच्याच कारकिर्दीमध्ये असताना केलेला होता। आणि त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील, विधितज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी त्या काळी केस दाखल केली होती। त्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा योग्य प्रकारे चौकशी होऊन खरी केस दाखल झाली। त्यावेळेस यांनी मायलेकांनी, पप्पूने आणि सोनिया गांधींनी कोर्टातून जामीन मिळवलेला आहे, हे जामीनवर आहेत आजही। आणि ती केस ईडीने पुन्हा तिची चौकशी केली। ईडी कुणाच्या काळात जन्माला आली, आज हे म्हणतायत की ईडीचा दबाव टाकतायत। ईडीचा जन्म काँग्रेसनेच केलेला आहे। ईडीच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार यांनीच उद्ध्वस्त केलेले। आज यांच्यावर वेळ आलेली आहे। ईडी योग्य चौकशी करीत आहे आणि त्या चौकशीमध्ये हे पूर्णपणे सापडलेले आहेत। त्याच्यामध्ये जो सॅम पित्रोदा आणि संदीप दुबे आणि ही दोघं मायलेख, या 4ही लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यांना अटक झालीच पाहिजे। या देशामध्ये कायद्याच्या पुढे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, आणि म्हणून यांना अटक झाली पाहिजे। यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी यांना अटक करा यासाठी आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत वक्फ विधेयक मंजूर करून घेतल्याने धुळ्यात मुस्लिम समाजातर्फे काळ्या फिती बांधून विविध मशिदींसमोर निषेध नोंदवण्यात आला। केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत वक्फ विधेयक मंजूर करून घेतल्याने धुळ्यात मुस्लिम समाजातर्फे काळ्या फिती लावून अकबर चौकातील पंचायती मशिदीसह विविध ठिकाणच्या मशिदींसमोर निषेध नोंदवण्यात आला। केंद्र सरकारने नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी लोकसभा व राज्यसभेत वक्फ विधेयक मंजूर करून घेतले असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले। दरम्यान या विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर सविस्तर सुनावणी सुरू आहे। या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यातील 2 कलमांच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे धुळे येथे मुस्लिम समाज बांधवांतर्फे काळ्या फिती लावून सदर विधेयकाचा निषेध नोंदवण्यात आला। अकबर चौकातील पंचायती मशिदी परिसरात झालेल्या निषेध आंदोलनात माजी नगरसेवक वासिम बारी, मोहम्मद सिद्दीकी, असलम बिक्रीवाले, सादिक ज्यूसवाले, इरफान अन्सारी, मजर अन्सारी, असलम वागवान, जावेद सराय, अंजुम अन्सारी, ओजल सेठ, असलम काजी, राईम उर्फ बबलू, इम्तियाज भाई आदी उपस्थित होते। तसेच 80 फुटी रोडवरील सुभानी मस्जिद येथेही या विधेयकाचा जाहीर निषेध करण्यात आला। या निषेध आंदोलनात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नवीन वक्फ संशोधन विधेयक रद्द करावे अशी मागणी यावेळी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली।
आज 18 अप्रैल बरोज़ जुमा शहर धूलिया के तमाम मुसलमानों से दरख्वास्त की गई थी कि जुमा की नमाज के वक्त आते वक्त आप हजरात अपने हाथों पर काली फीत बांध कर आएँ और नए वक्फ कानून के ख़िलाफ़ अपनी नाराज़गी का इजहार करें। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह पूरे शहर में तमाम मसाजिद में लोगों ने इसी तरह से अमल किया। खैर के साथ, अमन के साथ, आफ़ियत के साथ लोग मस्जिदों में आए और अपनी नाराज़गी का इजहार किया। फ़िलहाल चूँकि यही दरख्वास्त की गई थी, लोगों ने उस पर अमल किया, इसलिए हम तमाम लोगों का शुक्रिया अदा करते हैं और हमारे शहर के दीगर मज़हब वालों से भी अपील करते हैं कि हमारा आपस में कोई मामला नहीं है, इसलिए ये एहतजाज किसी कौम के, किसी मज़हब के ख़िलाफ़ नहीं है। बाज़ लोग वरगला कर हमारे हिंदू भाइयों को बहका कर ये कोशिश कर रहे हैं कि माहौल ख़राब है, इसलिए हमारे एहतजाज में नए कानून के ख़िलाफ़ हमारा मामला है, उसके ख़िलाफ़ हमारा एहतजाज और नाराज़गी है, उस पर हमने अमल किया है। आइंदा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से जैसे भी जो तरतीब से हमें कहा जाएगा उसके लिए आप हजरात को बुलाया जाएगा, आप हजरात आगे आएँ और जो भी हमें करने के लिए कहा जाएगा उस वक्त हमें कदम उठाना रहेगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झालेले तसेच हरविलेले विविध कंपनीचे 30 मोबाईल पोलिसांनी हस्तगत करीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले। धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झालेले तसेच हरवलेले विविध कंपन्यांचे 30 मोबाईल पोलिसांनी परराज्यातून हस्तगत करीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील चोरी झालेले हरवलेले विविध कंपनीचे स्मार्टफोन मोबाईल 1 महिन्याच्या आत पोलिसांनी सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्रेशनद्वारे हस्तगत करण्यात आले। पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार योगेश विजय ठाकूर यांनी गुजरात, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, मालेगाव अशा जिल्ह्यातून हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। संबंधित मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत। हरवलेला तसेच चोरी झालेला मोबाईल परत मिळाल्याने संबंधितांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार योगेश ठाकूर यांनी केली। शहर पोलीस स्टेशन तर्फे आपण एकूण 30 मोबाईल जे विविध गुन्ह्यांमध्ये आणि गहाळ झालेले होते त्यांची CEIR हे केंद्र शासनाचे एक पोर्टल आहे, त्याच्या माध्यमातून आज आपण विविध राज्यामधून म्हणजे गुजरात, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, पुणे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमधून आपण एकूण 30 मोबाईल आपण हस्तगत केलेले आहेत आणि ते मोबाईल आज आपण संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले। त्याच्यामध्ये पोनी दीपक पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर आणि SDPO उपासे यांनी अतिशय चांगलं काम केलं। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। डीजेचे साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद। नॅशनल हेराल्ड घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधींसह 14 आरोपींना अटक करावी यासाठी भाजपतर्फे करण्यात आले आंदोलन। वक्फ विधेयक मंजूर करून घेतल्याने धुळ्यात मुस्लिम बांधवांतर्फे काळ्या फिती बांधून नोंदवण्यात आला निषेध। आणि शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झालेले तसेच हरवलेले विविध कंपनींचे 30 मोबाईल मूळ मालकांना करण्यात आले सुपूर्द। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।